तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुरटीचे भरपूर फायदे आहेत। आपण तुरटीकडे दुर्लक्ष करतो, पण त्याच तुरटीमध्ये आपले खूप फायदे आहेत। या तुरटीमध्ये बघा, दात दुखत असेल ना, तर ह्या तुरटीच्या पाण्याने जर चूळ भरली ना, तर दाढा आपल्या एकदम ओढल्या जातात आणि खूप असं छान वाटतं आपल्याला। दाढ वगैरे दुखत नाहीत, टाईट होतात आपल्या दाता। आणि बघू शकता त्याचाच फायदा मी सांगणार आहे आपल्या त्वचेसाठी सुद्धा। बघा, आता पूर्वी पाणी गळू वगैरे आलं की पावसाळ्याच्या दिवसात पाणी घाण येत होतं, त्यावेळेस तुरटी फिरवा म्हणत होते। तुरटी फिरवली ना तर पूर्णपणे माती निघून जायची आणि पाणी स्वच्छ नितळ व्हायचं। त्यासाठी तुरटीचे खूप फायदे आहेत मैत्रिणींनो। आणि ह्याच तुरटीचे फायदे आपल्या त्वचेसाठी सुद्धा आहेत। आपल्या त्वचेवरची डेड स्किन, आपल्या त्वचेवरची माती, काळपटपणा, डोळ्यावरचे डाग, वांग हे सगळं काही निघून जाणार आहे। आणि ते कसं यूज करायचं, कसं वापरायचं ते मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा, तर तुम्हाला सर्व काही माहिती मैत्रिणींनो समजणार आहे। ही तुरटी आपल्या घरात नसेल तर तुम्ही कुठल्याही किराणा दुकानातून 10 रुपयाला जरी भरपूर मिळते मैत्रिणींनो, 10 रुपये दिले तरी भरपूर देऊ शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला खलबत्त्याच्या साहाय्याने पावडर करून घ्यायची आहे तुरटीची। तुरटीचे खूप गुणकारिक फायदे आहेत मैत्रिणींनो। आणि बघू शकता आपली डेड स्किन झालेली असेल किंवा लूज स्किन झालेली असेल किंवा स्किनवर जर रिंकल पडले असतील, तर ह्या तुरटीच्या पावडर जर लावली तर आपली त्वचा गोरीपान होणार आहे, विथ आपली त्वचा टाईट होणार आहे, रिंकल्स कमी होणार आहे। तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा मैत्रिणींनो, खूप छान याचा फायदा आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही। तर आता मी तुरटीची पावडर एका वाटीमध्ये घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, लिंबू त्याच्यामध्ये थोडासा पिळून घ्यायचा आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, हळकुंडाची हळद जर तुमच्याकडे काढून ठेवलेली असेल तर ती वापरा, नसेल तर जी तुम्ही स्वयंपाकात वापरता त्याचा अर्धा चमचा किंवा 1 चमचा तुम्ही याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता ती क्रीम कशी बनवायची ते मी सांगते, कधी लावायचं कधी धुवायचं तेही मी सांगते, स्टेप बाय स्टेप बघा। अशा पद्धतीने तुरटीची पूर्णपणे पावडर करून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा लिंबू। तर बघू शकता 99% लोकांना हे सूट होऊ शकतं, 10% लोकांना किंवा 1% लोकांना हे सूट होत नाही। ज्यांना सूट होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा माझ्याकडे सोल्युशन आहे। त्यांनी बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये दूध किंवा थोडंसं तुम्ही बटाट्याचा जर रस घालून लावला तरी सुद्धा आपली स्किन त्वचा चांगली मऊसूद होऊ शकते। तर अशा पद्धतीने 2 ते 3 थेंब मी आता येथे लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। बाकी काय घालायचं नाही। आणि थोडीशी आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे, जास्त पण नाही, अर्धा चमचा हळद घालून घ्या। आता हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे। आणि हे कधी लावायचं तेही मी सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप बघा। तर अशा पद्धतीने एकसारखं आपल्याला मिश्रण कालवून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे दिवसा जर तुम्हाला वेळ असेल तर लावा, नसेल तर तुम्ही रात्री सगळी तुमची कामं झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही झोपायच्या अगोदर हे 15 मिनिटं लावा। आणि नंतर तुम्ही चेहरा पूर्णपणे धुवून घ्या मैत्रिणींनो। आणि बघा, धुतल्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा टाईट झाल्यासारखी वाटेल, लूज त्वचा टाईट होते मैत्रिणींनो। आणि परत काय करायचं आहे, आपल्याला खोबरेल तेल लावायचं आहे चेहऱ्याला, किंवा आपल्याला मॉइश्चरायझर व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला झोपायचं आहे। तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही जर केलं तर तुमची त्वचा खूप छान होईल, वांग वगैरे जाईल, तुमच्या त्वचेला ग्लो येईल। आणि तुमच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या खालचं जे काळं वर्तुळ आहे, काळे डाग आहेत, तेही निघून जाणार आहे। तर मैत्रिणींनो, खूप छान हा उपाय घरगुती आहे, याला कुठलाही पैसा वगैरे खर्च करावा लागत नाही, याचे खूप फायदे आहेत। तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा, 100% रिझल्ट चांगला येणार आहे। तर बघा, आता मी हाताला लावून दाखवते, अशा पद्धतीने मी हाताला लावून दाखवत आहे तुम्हाला। अशा पद्धतीने सगळीकडे आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता खूप छान आपला हा उपाय दिसत आहे। तर बघू शकता आता 15 मिनिटांनी आपल्याला हे धुवून कॉटनच्या कापडाने व्यवस्थित आपला चेहरा पुसून घ्यायचा आहे। तर स्टेप बाय स्टेप बघा, अशा पद्धतीने लावून एक 15 मिनिटं तर ठेवायचं आहे। तुरटीमुळे आपला चेहरा टाईट होतो, रिंकल जातात, काळेपणा जातो, काळे वर्तुळ जातात, त्वचा गोरीपान होते, त्वचेला ग्लो येतो। तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, मीही केलेला आहे। तर म्हटलं आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना ही माहिती आपण सांगावी, त्यासाठी खास करून व्हिडिओ केलेला आहे। काहीच लागत नाही, तुरटीची पावडर लागते, लिंबू एक अर्धा लागतो, आणि थोडंसं आपल्याला
हळद लागणार आहे, बाकी काहीच लागणार नाही. तेवढंच मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे. 15 मिनिटच ठेवा, जास्त वेळ ठेवू नका. पुन्हा धुवा, मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावून तुम्ही झोपी जावा. नंतर बघा किती छान आपली त्वचा सकाळी होते, ग्लो होते, चेहऱ्यावरचा काळपटपणा जातो, डेड स्किन जाते. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मैत्रिणींनाही माहिती कळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे एकदा लावून नक्की करा. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.